विदर्भातील संत्र बांगलादेशला नको आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण भारतातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची निर्यात होत असताना बांगलादेशने पुन्हा एकदा भारतातल्या संत्र्यांवरती आयात शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे। कालच बांगलादेशने भारतातल्या विदर्भातून बांगलादेशला पाठवल्या जाणाऱ्या संत्र्यांवरती प्रति किलो 116 रुपये एवढं प्रचंड आयात शुल्क आकारायला सुरुवात केली आहे। त्यामुळे विदर्भातून बांगलादेशला दरवर्षी होणारी 2 ते 2.5 लाख टन संत्र्याची निर्यात पूर्णतः थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता जवळपास माझा जो मी 100 क्विंटल संत्रा आहे, 100 टन संत्रा आहे। 100 टन संत्र्यामध्ये जवळपास नाही काही तर आमचं जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे याच्यात। म्हणजे जवळपास म्हणजे नियर अबाउट 8,000 रुपये जरी आपण पकडला सगळ्यात कमी खर्च, सगळ्यात कमी लॉस तरी 8 लाख रुपये खर्च आहे आज। म्हणजे 8 लाख रुपये लॉस आहे सरळ। आणि 8 लाख रुपये लॉस एका वर्षात जर 8 लाख रुपये लॉस जर काढला तर एक नोकरदार वर्ग सरकारचा 8 लाख रुपये वर्षात काम करतो। आणि हा लॉस कुठून काढायचा? शेतकऱ्याचा म्हणजे दुसरा काही मार्ग नाही आहे। आणि शेतकऱ्याला सरकारच्या बद्दल तर आम्हाला काहीच म्हणणं नाही, कारण की सरकारपासून आम्ही बिलकुल अलिप्त नाराजच आहोत, कारण की सरकार काही करू शकतील याची अपेक्षाच नाही आहे आम्हाला। शेतकऱ्यांनी माल यावर्षी इतका कमी आहे, कमी असतानाही आम्ही त्या पैसे बनवू शकून नाही राहिलो। इतके मोठे आम्ही प्लांट केले, त्याला वॅक्सिंग ग्रेडिंग करून बांगलादेश आम्हाला चांगलं मार्केट होतं आणि मालाची निकाशी होत होती। त्या कारणामुळे आमचे शेतकऱ्यांचंही माल खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बाहेर पाठवू शकत होतो। पण आता ड्युटी वाढल्यामुळे ते बंद झालं। बाकी इतर देशात आम्ही पाठवू शकत नाही आहे, कारण की तिथेही परवडेनासा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।